गव्हाच्या पिठापासून तयार केलेली ही पुरी बघू शकता। अजिबात तुम्हाला ही कुठे तेलकट दिसत नसेल। अतिशय खुसखुशीत, कमी तेलकट आणि अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी मऊ राहण्यासाठी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत। तर उद्या आहे गुढीपाडवा किंवा मराठी नवीन वर्षाचे तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं, तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। गुढीपाडव्याला अगदी घराघरांमध्ये गोडाधोडाचं केलं जातं। आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून कमी तेलकट आणि अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी मौसूत राहणाऱ्या गव्हाच्या कमी तेलकट पुऱ्या सोबतच बासुंदी म्हणजे पुरी बासुंदीचा आज आपण बेत तयार करणार आहोत। तुमच्या घरी पाडव्याचा कसा बेत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मेजरिंग कपने 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर मल्टीग्रेन आटा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्हस मोजून घेणं गरजेचं आहे। 2 कप जर गव्हाचं पीठ घेताय म्हणजे सेम कपने आपण इथे पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः 4 चमचे भरून रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल किंवा जाड रवा असेल तर मिक्सरला तुम्ही बारीक करून वापरू शकता। म्हणजेच काय, पुऱ्या कमी तेलकट होण्यासाठी बारीक रव्याचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। ते आपण चमचाभर साखर घेतलेली आहे। साखर घातल्यामुळे पुरीला एक तर चव छान लागते, शिवाय तुमच्या पुऱ्यांना रंग अगदी छान येतो। इथे आपण गुळाचा उपयोग अजिबात करायचा नाही, नाहीतर त्याने तुमची पुरी कडक होऊ शकते। अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि सेम चमचाने बरोबर 2 चमचे भरून आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे। तुमच्याकडे साजूक तूप नसेल किंवा नसेल घ्यायचं तर साधं 2 चमचे तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। सगळी जिन्नस हाताने 2 मिनिटं चांगली आपण चोळून घेणार आहोत, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला ही सगळी जिन्नस चांगली लागली पाहिजे। असं 2 मिनिटं चोळून घेतलं की सेम कपने 1 कप साधं पाणी घेतलेलं आहे। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय। ही पुरी बनवण्यासाठी कणकेचा गोळा जितका जमेल तितका घट्ट किंवा टाईट मळून घ्यायचा आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पीठ मळत असताना असा छान जोर लावत लावत थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत, म्हणजे एकसारखं सगळीकडून पिठाला चांगलं पाणी लागलं जातं आणि पीठ तुमचं अगदी मौसूत राहतं। तर बघू शकता असा हा टाईट किंवा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। पीठ मळत असताना थोडा जोर लावावा लागतो, त्या पद्धतीने आपल्याला हे घट्ट गोळा मळून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये रवा वापरलेला आहे म्हणून थोडं भिजत घालणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणून झाकण लावायचं आहे आणि 10-12 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता पीठ भिजेपर्यंत पटकन आपण इथे बासुंदीची तयारी करणार आहोत। तर बासुंदी बनवण्यासाठी साधारणतः लिटरभर दूध एका कढईमध्ये आपण काढून घेणार आहोत। किंवा तो कढईमध्ये करा, कारण छान पसरट असल्यामुळे तुम्हाला चांगलं दूध यामध्ये शिजवून घेता येतं। तसं हे संपूर्ण 2 तांबे किंवा 1 लिटरभर आपण इथे दूध घेतलंय। घरामध्ये जे कोणतं उपलब्ध असेल, जे तुम्हाला आवडत असेल ते दूध तुम्ही इथे वापरू शकता। आता काय करायचंय, सुरुवातीला मध्यम आचेवर दुधाला छान आपण उकळी आणलेली आहे। दुधाला अशी छान उकळी आली की एकसारखं याला उलथानाने ढवळत आपण साधारणतः अर्धा तास हे छान शिजवून घेणार आहोत। आता बासुंदी बनवताना जेव्हाही तुम्ही दूध आटवता, एक तर तुम्हाला पसरट अशी कढई घ्यायची आहे आणि अगदी मध्यम आचेवर अगदी तळापासून उलथान घालत आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचे, म्हणजे तळाला सुद्धा बसत नाही आणि जी यावर मलाई येते ती या दुधामध्ये आपल्याला मिसळत चांगली हे शिजवून घ्यायचं आहे। तर साधारणतः इथे 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हलकंसं हे घट्टसर किंवा दाटसर झाल्यासारखं दिसत असेल। तुम्हाला तर माहितीच असेल, दूध आपण छान शिजवून त्याची बासुंदी केली ते एक तर ती अगदी पारंपरिक पद्धत आहे आणि चवीलाही अगदी ओरिजिनल किंवा अगदी छान लागते। तर साधारणतः इथे 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास झालेला आहे। अर्धा तास झाल्यानंतर दूध चांगलं घट्ट व्हायला सुरुवात होतं। तर यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा मेजरिंग कपने अर्धा कप किंवा 100 ग्रॅम प्रमाणात साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि पुन्हा 5 मिनिटं आपण छान शिजवून घेतलंय, म्हणजे सुरुवातीला आपण अर्धा तास करून घेतलंय, नंतर 5 मिनिटं करून घेतलंय। 35 मिनिटांनंतर इथे आपण काजू आणि पिस्त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे घालणार आहोत। तुम्ही खलबत्त्यामध्ये कूट करून घातला तरी सुद्धा चालू शकेल। काजू, बदाम, पिस्ता, मनुका तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। आता हे सगळ्या शेवटी यामध्ये अगदी पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे, म्हणजे 5-6 हिरव्या वेलच्याचे आतले दाणे घेऊन खलबत्त्यात ताजी कुटून आपण घातली आहे, म्हणजे याला सुगंध अगदी मस्त येतो। आणि पुन्हा 5 मिनिटं म्हणजे बरोबर 40 मिनिटं आपण हे मध्यम आचेवर अगदी तळापासून ढवळत मस्त शिजवून घेतले किंवा छान आटवून घेतले। या स्टेजला आपण गॅस बंद केलाय। आता सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, थोडंसं कोमट झालं की आणखीन छान याला दाटसर किंवा घट्टसर दाणेदारपणा येतो।
अशी ही बासुंदी तयार झाली आहे। आता पीठ भिजवून साधारणतः इथे अर्धा तास तरी झालाच असेल। आता पुन्हा यावर आपण चमचाभर तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि छान जोर लावत लावत हे पिठाची कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे। हे पीठ जितकं घट्ट, जितकं मळाल, जितकं मऊसूत तुम्ही कराल तितक्या पुऱ्या तुमच्या खुसखुशीत किंवा छान मऊ होतील आणि प्रत्येक पुरी छान फुलायला मदत होईल। जरी घरामध्ये एखाद्या सणासुदीला तुम्ही अशी ही पुरी करत असाल, जास्त प्रमाणात करत असाल तर सेम पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं चांगलं जोर लावत लावत पीठ आपटून असं चांगलं आपण एकसारखं मऊसूत मळून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्हाला एकही भेग कुठे दिसत नसेल। असं हे पीठ छान मळून घेतलं की असे आपण सिंपली गोळे करून घेणार आहोत। आता तुम्हाला जर हवं असेल तर एक मोठी पोळी करून डब्याच्या झाकणाने तुम्ही पुऱ्या करू शकता। असे हे छोटे छोटे गोळे करून सेपरेट तुम्ही याची पुरी तयार करू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने। आणि पुरी बनवण्यासाठी शक्यतो एक लहान मध्यम आकाराच्या लिंबाचा एवढा गोळा घेतलेला आहे। हातावर छान दाबून असा हा छान गोल आपण करून घेतलाय। सगळे गोळे करून घेतलेले आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप किंवा थोडंसं तेल लावून याला आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून पीठ कडक होऊ नये, साईडने पुऱ्यांना भेगा पडू नये, एकसारख्या छान मऊसूत आणि छान तुम्हाला लाटता सुद्धा याव्या आणि पुरी तळता सुद्धा यावी म्हणून झाकण लावायचंय। एक एक गोळा जसा लागेल तसा काढून घ्यायचा आहे। तर गोळे झाल्यानंतर त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय, म्हणजे वेगळं तुम्हाला तूप किंवा तेल लावावं लागत नाही। शक्यतो पिठाचा उपयोग इथं करायचा नाही, नाहीतर तेल तुमचं खराब होऊ शकतं। असं हे छान थोडंसं जाडसर आपण हे लाटून घेतलंय। जर जास्त करत असाल तर सगळ्या पुऱ्या एका वेळेस तुम्ही पेपरवर किंवा असे हे ताटावर वगैरे काढून घेऊ शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरी बनवताना एकमेकांवर ठेवायची नाही, नाहीतर ती फुलत नाही। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। असे हे सेपरेट आपण पुऱ्या लाटून घेतलेले आहे। काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। आता आपण याला मस्त खरपूस तळून घेणार आहोत। पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले। खूप जास्त कडकडीत तेलाचा ताव गरम नसावा, कारण गव्हाच्या पिठाची पुरी आहे, पटकन रंग बदलतो किंवा ती करपते, म्हणून नॉर्मली आपण तेल गरम करून घेतले। एक पुरी घालायची आणि झारीच्या मदतीने पुरीवर तेल सोडत जायचंय आणि मोठ्या आचेवरच पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे, जेणेकरून ही तेलकट होऊ नये आणि अगदी खरपूस मस्त तळून घेता येईल। दोन्ही बाजूने उलट पलट करत साधारणतः 3 मिनिटं आपण ही पुरी मस्त खरपूस गोल्डन रंगावर किंवा बदामी रंगावर छान तळून घेतलेली आहे आणि प्रत्येक पुरी छान फुलत आहे। आता पुऱ्या तळतानाच तुम्ही इथे बघू शकता, टेक्स्चर बघू शकता। तुम्हाला ही पुरी खूप जास्त तेलकट दिसत नसेल, शिवाय छान टम्म फुगलेली आणि प्रत्येक पुरी तुम्ही इथे बघू शकता अगदी छान खुसखुशी तुम्हाला दिसत असेल। तर घेतलेलं सगळं प्रमाण घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या, म्हणजे अजिबात तुमचं हे प्रमाण चुकणार नाही। जर प्रमाण तुमचं अचूक असेल तर पदार्थ सुद्धा अगदी मस्त तयार होतो। माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला कपाचं, वाटीचं, पेल्याचं किंवा ग्रामचं, किलोचं प्रमाण देण्याचा इतकाच हेतू आहे की कोणाचं अन्न वाया जाऊ नये, प्रत्येकाचा पदार्थ अचूक व्हावा आणि तो अगदी बेस्ट व्हावा, इतकाच आपला हेतू आहे। तर या पद्धतीने सांगितलेलं सगळं प्रमाण व्यवस्थित घ्या, ग्रामने घ्या किंवा कपाने घ्या, घरातल्या वाटीने घ्या, पण हा पदार्थ गुढीपाडव्याला नक्की करून बघा। तर प्रत्येक पुरी बघू शकता अशी छान फुग्यासारखी, टम्म फुगल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल। गुढीपाडव्याला पुरीचा बेत असतो प्रत्येक घरामध्ये, मग ती बासुंदी बरोबर खाऊ शकता, खिरी बरोबर खाऊ शकता, श्रीखंडा बरोबर खाऊ शकता, तुमची चॉईस आहे। तर असं हे परफेक्ट मेजरिंगसह आणि भरपूर टिप्ससह मस्त पुरी आणि बासुंदीचा हा बेत तयार आहे। तर तुमच्या घरी सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि पुन्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्ष किंवा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।